बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपावरून खटला चालविण्याची तयारी सुरू केली आहे। शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे बांगलादेश आता त्यांचं प्रत्यार्पण करण्याच्या मागणीवर ठाम आहे। मात्र भारत आणि बांगलादेशमधील 2013च्या प्रत्यार्पण करारामुळे ही प्रक्रिया जटिल बनली आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध एका नाजूक टप्प्यावर येऊन पोचलेत। त्यामुळे हा करार काय आहे, भारत काय निर्णय घेऊ शकतो, बांगलादेश भारतावर कसा दबाव आणू शकतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बांगलादेशात नुकत्याच घडलेल्या हिंसक आंदोलनामुळे हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागलीच त्यांनी भारतात पलायन केलं। या आंदोलनादरम्यान झालेल्या मोठ्या संख्येने मृत्यूमुळे हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप लावले गेले। बांगलादेश आता आंतरराष्ट्रीय लवादामार्फत या आरोपांची चौकशी करत आहे आणि त्यांची प्रमुख मागणी हसीना यांचं प्रत्यार्पण करणं ही आहे। भारताच्या बाजूने विचार केला असता प्रत्यार्पण करारातील काही तरतुदी या प्रकरणाला वेगळं वळण देऊ शकतात। या करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की जर आरोप राजकीय स्वरूपाचे असतील तर भारत प्रत्यार्पणाची विनंती नाकारू शकतो। शेख हसीना यांच्यावरील आरोपांमध्ये राजकीय दबावाचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे भारतासाठी हा निर्णय कळीचा ठरतोय। भारतासाठी हसीना यांचं प्रत्यार्पण करणं म्हणजे एक मोठा राजनैतिक धोका आहे। बांगलादेशासोबतच संबंध राखूनही भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि कायदेशीर आघाड्या सांभाळाव्या लागतील। बांगलादेशातील अस्थिरता आणि शेख हसीना यांच्यावरील आरोप हे बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय राजकीय संघर्षाचे प्रतीक आहे। अशा परिस्थितीत भारताने हसीनांचे प्रत्यार्पण केल्यास ते एका पक्षपाती निर्णयाचं उदाहरण ठरू शकतं। भारताकडे आता 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे प्रत्यार्पणाच्या विनंतीसाठी असलेले कायदेशीर अडथळे दाखवत वेळ काढणं, किंवा दुसरा पर्याय म्हणजे प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत भाग घेऊन दोन्ही देशातील राजनैतिक नातेसंबंध जोखणं। बांगलादेश सरकारला आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करावा लागणार आहे, कारण या प्रकरणात सामील असलेल्या देशांमध्ये संबंधाचा समतोल राखणं गरजेचं आहे। शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केल्याने बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणखीन वाढू शकते, तर दुसरीकडे भारताने त्यांना संरक्षण दिल्यास बांगलादेश सरकारच्या रागाचा सामना त्यांना करावा लागू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतासाठी शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाचा निर्णय हा एक कसोटीचा क्षण ठरेल। राजकीय डावपेच, आंतरराष्ट्रीय संबंध आणि कायदेशीर गुंतागुंत यातून योग्य मार्ग काढणं ही भारतासाठी मोठी आव्हानात्मक गोष्ट ठरेल। यावरून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।